विद्यार्थी मित्रांनो, 15 फेब्रुवारी 2026ला विविध जिल्ह्यातील जे काय पोलीस भरतीचे लेखीचे जे पेपर आहेत ते झालेले आहेत, पार पडलेले आहेत आणि आपण काय करत आहोत, ज्या जिल्ह्यामध्ये पेपर झालेले आहेत त्या जिल्ह्याच्या पेपरमधील जीके जे आहे ते जीके व्यवस्थित समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करत आहे। आपण अकोला जिल्हा नुकताच पूर्ण केलेला आहे आणि आज आपण कोल्हापूर जिल्ह्याकडे जाणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो पेपर आहे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण येणाऱ्या पेपरसाठी तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न फ्रेम होतात जीकेचे ते मी या माध्यमातून सांगणार आहे। आणि अकोला या जिल्ह्यामध्ये जे प्रश्न आले होते आणि त्यापैकी कोल्हापूरमध्ये कुठले आले, रिपीट कसे झाले ते मी तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगेल। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, कुठेही जाऊ नका, व्यवस्थित आपलं हे लेक्चर बघा। चला सुरुवात करूयात। आपण वेळ न घालवता थोडंसं फास्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय म्हणण्यात आलेलं आहे, पण आपण क्वेश्चन नंबर कुठून बघत आहोत हे पण क्लिअर करा। 76 पासून 100 पर्यंत आपल्याला 25 क्वेश्चन बघायचे आहेत। ओके, चला पहिला प्रश्न काय आहे, आंतरराष्ट्रीय योग दिन किंवा आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो असं त्यांनी म्हटलं आहे। आता काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्या। आता या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा प्रश्न दिनविशेषाचा आहे आणि आपल्याला काय करायचं असतं की जे दिनविशेष अतिशय महत्त्वाचे आहेत ते दिनविशेष आपल्याला पाठ करावे लागतात, म्हणून त्यामधून हा प्रश्न पडलेला आहे आणि याचं डेफिनेटली उत्तर काय असणार आहे, 21 जून असं असणार आहे। कारण काय केलं होतं तर युनायटेड नेशननेच 2014 या वर्षी हा जो दिवस आहे हा दिवस निश्चित केला होता आणि 21 जूनच का निश्चित केला, कारण वर्षभरातला सर्वात मोठा दिवस हाच असतो, म्हणून हा निश्चित केलाय। आपण पुढे जाऊयात, लक्ष द्या काय म्हटलंय बघा। 2025च्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे। आणि बघा महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही जी आहे ही या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती, 67वी आवृत्ती होती आणि आता 68वी आवृत्ती असणार आहे। आणि 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही पुण्यामध्ये पार पडणार आहे, हे पण लक्षात राहू द्या। पुण्यामध्ये पार पडणार आहे, याच महिन्याच्या शेवटी होईल, मार्च महिन्याच्या, लक्षात घ्या। आणि पुण्यामध्ये वाघोलीला या जे स्पर्धा आहेत या स्पर्धा होणार आहेत। पण आता इथे समजून घ्या की 2025च्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे पृथ्वीराज मोहोळ आहे। आणि या पृथ्वीराज मोहोळ हा पुण्याचा आहे मित्रांनो, लक्षात घ्या। ओके, आणि याने कुणाला हरवलं होतं, महेंद्र गायकवाड याला हरवलं होतं, कारण महेंद्र गायकवाड हा जो आहे लक्षात घ्या हा कोल्हापूरचा आहे आणि म्हणून हा प्रश्न आपल्याला इथे विचारला आहे। बघा चालू घडामोडीचा म्हणजे करंट अफेअर्सचा जो प्रश्न आहे तो जिल्ह्याशी निगडीतच असतो, हे पण तुम्हाला क्लिअर पाहिजे आहे, कळालं। जिल्ह्यामधून एखाद्या व्यक्तीने विशेष प्रावीण्य साधलेला असेल एखाद्या स्पर्धेमध्ये, तिथे हमखास प्रश्न इथे पडतो। आणि बघा महेंद्र गायकवाड हा उपविजेता ठरलेला आहे, म्हणून हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि बघा शिवराज राक्षे हा जो आहे हा 2023चा महाराष्ट्र केसरी ठरला होता आणि सिकंदर शेख हे जे आहेत हे 2024चे काय ठरले होते तर महाराष्ट्र केसरी ठरले होते, तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचं आहे। आणि पृथ्वीराज मोहोळ हे 2025चे काय ठरलेले आहेत तर महाराष्ट्र केसरी ठरलेले आहेत। आणि 2026ची स्पर्धा आता होणार आहे, तर ही प्रामुख्याने पुण्यामध्ये आयोजित केली जाणार आहे। चला पुढे जाऊयात, लक्ष द्या। आता बारकाईने पुढचा प्रश्न समजून घ्या, काय म्हटलंय बघा, नवीन फौजदारी कायदा संपूर्ण भारतामध्ये केव्हापासून लागू करण्यात आला, म्हणजे अंमलबजावणी केव्हापासून झाली तर 1 जुलै 2024 पासून अंमलबजावणी झाली। आणि आपण अकोला या जिल्ह्याचं विश्लेषण करताना देखील मी काय केलंय, या प्रश्नाचं सखोल विश्लेषण केलंय, ते तिथे जाऊन तुम्ही बघा। मी इथे ओझरता सांगतो, फक्त लक्षात घ्या। जुने कायदे हे क्लिअर करा आणि या जुने कायदे हे जे आहेत यांचे नाव चेंज केलेले आहेत, म्हणून आपण इथे असं म्हणूयात नवीन कायदे आता कोणते असणार आहेत या संदर्भामध्ये मी थोडंसं बोलतो, लक्ष द्या। बघा या ठिकाणी IPC जो कायदा आहे या IPCला आपण इंडियन पिनल कोड म्हणतो, भारतीय दंड संहिता म्हणतो, याचं नाव चेंज करून
दंडाऐवजी काय म्हटलेलं आहे त्यांनी, न्याय हा शब्द टाकलाय, म्हणून भारतीय न्याय संहिता असं नामकरण त्याचं झालेलं आहे. हे पण क्लिअर राहू द्या, हे पण परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे. आणि IPC हा कधीचा कायदा होता, तर 1860चा कायदा होता. कधीचा होता? 1860ला. हा प्रश्न अकोल्याला पण विचारलाय आणि हा प्रश्न कोल्हापूरमध्ये पण आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर 2 नंबरला आपण काय लक्षात घेऊयात, CRPC आहे मित्रांनो. CRPCचं नाव चेंज करून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अशा पद्धतीने त्याला नाव दिलंय, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे देखील लक्षात ठेवा, हा जो कायदा आहे हा कायदा 1973चा आहे, अलीकडचाच कायदा आहे. कळालं सर्वांना? आणि एक शेवटचा कायदा आहे बघा, ज्याला तुम्ही इंडियन एव्हिडन्स ऍक्ट असं म्हणता. आणि हा जो ऍक्ट आहे, हा ऍक्ट चेंज करून बदलून आता काय म्हटलं याला, तर भारतीय साक्ष अधिनियम असं नाव ठेवलेलं आहे. आणि हा कायदा होता 1872चा कायदा होता. चला, क्लिअर झालं सर्वांना? अशा पद्धतीने नाव चेंज करण्यात आलेले आहेत. आणि हे सर्व कायदे कधीचे होते माहिती आहे का, तर हे सर्व कायदे 2023चे कायदे आहेत. पण यांची अंमलबजावणी कधी करण्यात आली, तर 1 जुलै 2024 पासून अंमलबजावणी करण्यात आली. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आपण जाऊयात पुढे. आता बारकाईने ऐका, आता जरा व्यवस्थित आणि शिस्तीत शिकूयात. ऐका काय म्हटलंय, पंतप्रधान कार्यालयाचं नुकतंच नाव चेंज करण्यात आलेलं आहे. बघा प्रश्नाचं स्वरूप कसं आहे बघा, पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे, असा एक साधा सरळ प्रश्न विचारलाय. चालू घडामोडीचा प्रश्न आहे, करंट अफेअर्स. लक्षात ठेवा, चालू घडामोडीवर किती प्रश्न आलेले आहेत हे क्लिअर झालं पाहिजे तुम्हाला. लक्षात ठेवा, हा पण चालू घडामोडीचा प्रश्न आहे, हा पण चालू घडामोडीचा प्रश्न आहे. ओके, आणि हे 24 मधला आहे, तर ते चालू घडामोडीमध्ये येणार नाही. हा चालू घडामोडीचा 3रा प्रश्न या ठिकाणी आपण बघत आहोत. क्लिअर करून घेऊयात. आता यावरती कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याला 101% प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणार, म्हणून मी तुम्हाला एकदाच त्याचं एक्सप्लेनेशन मी करून देतो, तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, जुने नावं आहेत. ओके, आणि इकडे नवीन नावं आहेत कार्यालयाचे. ओके, नवीन नावं आहेत, ही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे. इथे एकदा क्लिअर करू ऑप्शनवरून. पंतप्रधान कार्यालयाचं नवीन नाव काय आहे, तर पंतप्रधान कार्यालयाला सेवा तीर्थ म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलंय? सेवा तीर्थ म्हटलंय. पाठच पाहिजे. पंतप्रधान म्हणलं की सेवा हा शब्द आठवा, विषय संपला. आता पुढे जाऊयात. बघा, लोक भवन आहे, याचं अगोदरचं नाव काय होतं? राजभवन होतं. बघा, राजभवन असं नाव होतं, हे लक्षात राहू द्या. महाराष्ट्र राजभवन. आणि महाराष्ट्र राजभवनाचं नाव किंवा राजभवनाचं नाव लोकभवन करण्यात आलंय, हे कायम लक्षात राहिलं पाहिजे. इथे बघा, कर्तव्य भवन आहे, तर आता कर्तव्य भवन याचं अगोदरचं नाव काय होतं? केंद्रीय सचिवालय नाव होतं. बघा, सचिवालय. ओके, केंद्रीय सचिवालयाचं नाव काय आता ठेवलंय? कर्तव्य भवन. तुम्हाला हे विसरायचं नाही. ओके, हे महत्वाचं आहे. आता तुम्हाला गोंधळ होऊ शकतो, या ठिकाणी राजपथ एक जुनं नाव होतं. बघा, राजपथ कार्यालयाचं राजपथ, तर याचं नाव काय ठेवलेलं आहे आता? कर्तव्य पथ असं नाव ठेवलेलं आहे. कर्तव्य पथ असं नाव ठेवलेलं आहे. ही इथेही कर्तव्य, पण हे कर्तव्य भवन आहे. केंद्रीय सचिवालयाचं नाव आता काय ठेवलंय? कर्तव्य भवन. आणि इथे लोक कल्याण मार्ग म्हटलंय, आणि लोक कल्याण मार्गाचं नाव मित्रांनो काय आहे आता? तर हे जुनं नाव काय होतं त्याचं? तर त्याला रेस कोर्स रोड म्हणायचे. बघा, रेस कोर्स रोड, हे या रोडचं नाव चेंज करून आता काय नाव ठेवलंय? तर लोक कल्याण मार्ग असं नाव ठेवलंय. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे जाऊयात. बघा, नव्याने घोषित झालेले सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? नव्याने घोषित झालेले आहे आत्ताच. ज्या सिमलीपाल या उद्यानाला राष्ट्रीय उद्यान म्हणून दर्जा मिळाला आहे, आणि हे उद्यान ओडिसा या राज्यातलं आहे, जे हत्तीसाठी प्रसिद्ध असं हे आहे, ते उद्यान आहे. आणि वाघासाठी पण मित्रांनो लक्षात ठेवा. आता पुढे जाऊयात. बघा, हा पण चालू घडामोडीचाच प्रश्न आहे बरं का. 4था प्रश्न चालू झाला आहे चालू घडामोडीवरती. लक्षात ठेवा, किती महत्वाचे आहे बघा. पुढे जाऊयात. बघा, सध्या म्हणजे मार्च 2026 हा पण चालू घडामोडीचा प्रश्न आहे. 5वा प्रश्न चालू घडामोडीचा झाला. मार्च 2026ला RBIचे नवीन गव्हर्नर
म्हणून नवनियुक्ती झाली होती, त्यांचं नाव काय आहे? RBIचे गव्हर्नर कोण आहेत? तर संजय मल्होत्रा आहेत, लक्षात ठेवा. आणि संजय मल्होत्रा हे कितवे गव्हर्नर आहेत असं पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, तर ते 26वे गव्हर्नर आहेत. क्लिअर राहू द्या. महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 50 मीटर एअर रायफल्स प्रकारात कांस्य पदक मिळवलं होतं? कोणतं पदक मिळवलं होतं? कांस्य पदक मिळवलं होतं. तर याचं करेक्ट उत्तर आहे स्वप्नील कुसाळे, असं त्याचं उत्तर आहे. आणि हा पण करंट अफेअर्सचाच प्रश्न आहे. 6वा प्रश्न करंट अफेअर्सचा, लक्षात राहू द्या. व्हेरी व्हेरी IMP. पुढे जाऊयात. कोणत्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रोजेक्ट महादेवा हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प सुरू केला होता? तर फुटबॉल हा जो खेळ आहे, या खेळासाठी प्रोजेक्ट महादेव हा प्रकल्प चालू केला होता. हे सगळे चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत हे आपल्या लेक्चरमधून आलेले आहेत. बघा, तुम्ही अगोदर लेक्चर बघा, आता तो पुरावा आहे ऑनलाईनला, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं खोटं बोलण्याचं नाही आहे. तर आपल्या लेक्चरमध्येच हे तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील सगळे. म्हणून आपलं चालू घडामोडीचं लेक्चर तुम्ही बघत जा, कारण खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. 10च मिनिटं मी ते लेक्चर घेतो. दररोज 10 प्रश्न असतात आणि त्याच्यातूनच पोलीस भरतीला प्रश्न येतात, हा विश्वास आहे माझा. आणि बघा, प्रोजेक्ट महादेवा यावरती आपण क्वेश्चन तयार केला होता. प्रोजेक्ट महादेवाचा उद्देश काय आहे? तर 13 वर्षाखालील जे काय लहान मुलं आहेत 13 वर्षाचे, तर त्या मुलांना फुटबॉल या खेळाचं जे कौशल्य, ते कौशल्य त्यांना प्राप्त व्हावं, त्यांना त्यामध्ये प्रावीण्य साधता यावं, म्हणून प्रामुख्याने काय केलं होतं, महाराष्ट्र शासनाने हा जो प्रकल्प आहे प्रोजेक्ट महादेवा हा राबवला होता. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे परीक्षेला विचारलं गेलेलं आहे. मी नेहमी म्हणतोय की कुठे कुठे प्रश्न विचारले जातात, कसे असतात, तर हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. हा देखील करंट अफेअर्सचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. 7वा प्रश्न आहे. 7 प्रश्न जर करंट अफेअर्सवरती विचारले जात असतील तर ही खूप मोठी गोष्ट आहे बरं का मित्रांनो, लक्षात ठेवा. आपलं लेक्चर तुम्हाला बघावंच लागेल, तरच तुमचं या ठिकाणी कल्याण होईल. पुढे चला. बघा, कोणाच्या जयंती दिवशी राष्ट्रीय युवक दिवस साजरा केला जातो? बघा, राष्ट्रीय युवक दिवस म्हटलंय, तर राष्ट्रीय युवा दिन हा जो आहे, हा दिवस प्रामुख्याने स्वामी विवेकानंद यांच्या जन्म दिनानिमित्त साजरा केला जातो. आता स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन काय आहे ते एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा. ओके, हा पण दिनविशेषाचा प्रश्न आहे, चालू घडामोडीमध्येच येतो. हा 8वा प्रश्न आहे. बघा, 8 प्रश्न चालू घडामोडीचे आहेत. विश्लेषण एकदम खतरनाक देत आहे. व्यवस्थित आपल्या लेक्चरला तुम्ही लक्ष लावून बघायचं आहे आणि लाईक करा, जरा लाईक करणं महत्त्वाचं आहे. पुढे जाऊयात आपण. बघा, आता त्यानंतर 2022 साली भारतामध्ये प्रथम कोणत्या देशातून चित्ते आले होते? हा प्रश्न चालू घडामोडीला कनेक्ट आहे. आता कसा कनेक्ट आहे, हा 9वा प्रश्न आहे चालू घडामोडीचा. आता तुम्ही म्हणाल सर हे 2022चं आहे ना, चालू घडामोडी कसं काय इथे आली? तर आता मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित कसं काय चालू घडामोडी मी समजून सांगेल तुम्हाला. 2022ला 8 चित्ते मागवले होते आणि हे जे 8 चित्ते आहे हे नामिबिया या देशातून मागवले होते. एवढं क्लिअर आता सर्वांना या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता समजून घ्या चालू घडामोडी काय आहे ते मी क्लिअर करून सांगतो तुम्हाला. लक्षात ठेवा मित्रांनो, 28 फेब्रुवारीला काय केलं होतं? आत्ताच 28 फेब्रुवारी 2026ला भारत सरकारने प्रोजेक्ट चित्ता, हे पण लक्षात राहू द्या. बघा, प्रोजेक्ट चित्ता याच्या अंतर्गत, ठीक आहे, प्रोजेक्ट चित्ता या प्रोजेक्टचा उद्देश आहे भारतामध्ये चित्त्यांची संख्या वाढवणं. ओके, आणि मग प्रोजेक्ट चित्ता या माध्यमातूनच हे 8 चित्ते पण आणले होते आणि पुढे प्रोजेक्ट चित्ताच्या माध्यमातूनच भारतामध्ये 9 चित्ते मागवले होते आत्ताच. किती फेब्रुवारीला? 28 फेब्रुवारी 2026ला. आणि कोणत्या देशातून मागवले होते? बोत्सवाना. बघा, बोत्सवाना नावाचा देश आहे आणि या देशातून 9 चित्ते मागवले होते. तुम्हाला 100% वेगळ्या जिल्ह्याला, तुम्ही ज्या जिल्ह्याची तयारी करत आहात, जिथं फॉर्म भरला आहे तिथे अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ही तुमची चालू घडामोडी आहे आणि आत्ताच मागवल्यामुळे, फेब्रुवारी महिन्यात चित्ते मागवल्यामुळे त्यांनी असा प्रश्न तयार केलेला आहे. कारण त्यांचं असं म्हणणं होतं किंवा त्यांचा असा विचार असेल
की मुलांना अलीकडचं माहिती असतं की किती चित्ते मागवले होते, पण जुन्या काळामध्ये किंवा 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी काय घडलंय या चालू घडामोडीच्या निगडीत हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे आहे, म्हणून लक्षात ठेवा. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, समजून घ्या काय म्हटलंय. भारतात साधारण किती वर्षांनी वेतन आयोग स्थापन केली जातो तिथे ते चुकीचं आलंय, तर केला जातो. भारतामध्ये साधारणतः किती वर्षांनी वेतन आयोग लावला जातो किंवा स्थापन केला जातो, तर विद्यार्थी मित्रांनो दर 10 वर्षांनी आपल्या भारतामध्ये काय येतो, तर वेतन आयोग येतो. लक्षात ठेवा हा 9वा चालू घडामोडीचा प्रश्न होता. हा पण चालू घडामोडीचाच प्रश्न आहे. कसा आहे मी तुम्हाला समजावून सांगतो. लक्षात ठेवा 8वा वेतन आयोग जो आहे तो मागेच काय झाला होता, गठीत करण्यात आलेला होता बघा. ओके, 8वा वेतन आयोग. आणि 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष तुम्हाला आत्ता परीक्षेला विचारले जाऊ शकतात डेफिनेटली, म्हणून तुम्हाला चांगलं करायचं आहे. तर 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ज्यांचं नाव आहे रंजना प्रकाश देसाई असं त्यांचं नाव आहे. आणि या काय आहेत, तर 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष आहेत. लक्षात ठेवा 100% हा प्रश्न येईल, म्हणून तुम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करा. ओके, चला पुढे. प्रश्नाचं स्वरूप कसं आहे कळायला तुम्हाला, लक्षात येत असेल. आता पुढे जाऊयात आपण. बघा त्यानंतरचा प्रश्न आपल्याला काय विचारला जाऊ शकेल, कोणता मासा महाराष्ट्र राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. हा चालू घडामोडीचा नाही, कारण हे 23ला करण्यात आलेला होता मागेच. तर तो कोणता मासा होता हा, तर सिल्वर पापलेट असा तो मासा आहे. लक्षात ठेवा. पण जीके मध्ये कोल्हापूरला अलीकडचा डेटा विचारलाय त्यांनी, म्हणजे 2022 पासून विचारलेले आहेत क्वेश्चन आतापर्यंत आपण पाहिलेले, बरोबर आहे, म्हणून लक्षात राहू द्या. आणि 9 क्वेश्चन आपण चालू घडामोडीवरती पाहिलेत, म्हणजे बघा किती महत्वाचं आहे. त्यानंतर परत रिपीट झाला बघा क्वेश्चन. बघा भारतीय दंड संहिता 1860 ऐवजी आता कोणता नवीन कायदा लागू करण्यात आलाय, तर ऑप्शन आहे बघा भारतीय नागरी सुरक्षा संहिता हा कायदा आहे का, दुसरं ऑप्शन भारतीय साक्ष अधिनियम, फौजदारी संहिता आणि भारतीय न्याय संहिता, यापैकी कोणतं उत्तर आहे ते आता मला कमेंट करून सांगा. बघा प्रश्नाचं विश्लेषण का देणं महत्वाचं आहे कळायलंय का, या विश्लेषणावरती असे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. आणि किती 1 जुलै 2024ला हा जो कायदा आहे हा कायदा लागू झाला होता, अंमलबजावणी झाली होती. म्हणजे बघा कोल्हापूरला काय केलेलं आहे त्यांनी 2022, 23 आणि 24 या वर्षामध्ये घडलेल्या ज्या काय घडामोडी आहेत त्या घडामोडीवरच जीके टाकलेलं आहे त्यांनी, म्हणून लक्षात घ्या. बघा आता बघा 21वे जागतिक मराठी संमेलन कोठे पार पडले, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता व्यवस्थित समजावून घ्या. तुम्हाला 100% याच्यावरती एक प्रश्न विचारला जाणार आहे, मी तुमचा तो प्रश्न क्लिअर करून देतो. लक्षात घ्या 21वे जागतिक मराठी संमेलन म्हटलंय, तर असा जर प्रश्न आला व्यवस्थित क्लिअर करा. बघा 21वे म्हटलंय जागतिक मराठी संमेलन, हे जे संमेलन आहे हे संमेलन कुठे पार पडलं, तर हे संमेलन गोवा या ठिकाणी पार पडलं. गोव्यामध्ये कुठे, पणजी, म्हणजे गोव्याच्या राजधानीच्या ठिकाणी हे पार पडलं. आपलं उत्तर बी असलं पाहिजे, पणजी. आता व्यवस्थित क्लिअर करा, एक्सप्लेनेशन आहे, प्रश्नाचं विश्लेषण खतरनाक आहे, समजून घ्या व्यवस्थित. आता बघा चौथे, आता तुम्हाला काय विचारलं जाईल, चौथे विश्व मराठी संमेलन हे कुठं पार पडलं, तर हे नाशिकला पार पडलंय. बघा मित्रांनो कुठे पार पडलंय, नाशिकला. आणि याचं उद्घाटन कुणी केलं होतं, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं होतं, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं होतं, उद्घाटन केलं होतं. पुढे जाऊयात. हे 4थं विश्व मराठी साहित्य संमेलन असणार आहे. तर पुढे लक्षात घ्या 99वे खूप महत्वाचं आहे, येणार प्रश्न. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, कोणतं, मराठी साहित्य संमेलन. ओके, लक्षात राहू द्या. 99 म्हणायलंय. आणि 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे जे आहे हे कुठं पार पडलं होतं, हे साताऱ्याला पार पडलं होतं, सातारा. आणि याचे अध्यक्ष कोण होते, विश्वास पाटील होते. लक्षात ठेवा कोण होते, विश्वास
हे येणार आहे परीक्षेला, पाटील हे होते, क्लिअर करा. हे पण महत्त्वाचं आहे. मी नेहमी सांगतोय की प्रश्न कुठे कुठे महत्त्वाचे आहेत, कसे विचारले जातील ते लिहून घेत जा, दुर्लक्ष करू नका. चालू घडामोडीकडे जर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष केलं असेल त्यांना कोल्हापूरचा प्रश्न किंवा या पेपरमध्ये चांगलं प्रावीण्य साधता आलं नसेल. कारण मी नेहमी सांगत होतो, याच्यावरती देखील आपण स्पेशली बोललो होतो, आपल्या चालू घडामोडीच्या लेक्चरमधूनच प्रश्न येतात. तुम्ही एकदा चेक करा, रेकॉर्ड आहे ऑनलाईनला, आणि मग नंतर तुम्हाला कळेल. बघा 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे जे आहे हे कुठं आयोजित करण्यात आलेलं होतं? पुण्याला आयोजित करण्यात आलं होतं. बघा तुमच्या लक्षात असेल, पुण्याला आयोजित करण्यात आलं होतं. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. चालू घडामोडीवरती हा 10वा प्रश्न आहे मित्रांनो. किती नंबरचा प्रश्न आहे? 10 प्रश्न जर चालू घडामोडीवरती येत असतील तर ही खूप मोठी गोष्ट झाली 25 पैकी. आणि पुढे क्वेश्चन राहिलेत, पुढे मी सांगतोच तुम्हाला, लक्ष द्या. बघा वंदे मातरम या गीताला 7 नोव्हेंबर 2025 या दिवशी किंवा या रोजी किती वर्ष पूर्ण झाली? हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. ओके, तर किती वर्ष पूर्ण झाली? 150 वर्ष पूर्ण झाली मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला वंदे मातरमच्या संदर्भामध्ये काय काय विचारलं जातं बघा. तर वंदे मातरमच्या संदर्भात विचारतात ते की वंदे मातरम हे कुणी लिहिलं? तर हे बंकिम चंद्र चटर्जी यांनी हे पुस्तक लिहिलं होतं. पुस्तक म्हणण्यापेक्षा हे गीत आहे, सॉरी. तर या गीताची रचना बंकिमचंद्र चटर्जी यांनी केली होती. कधी केली होती? तर 7 नोव्हेंबरला केली होती. 7 नोव्हेंबर, ओके, 1875ला यांनी रचना केली होती. हे लक्षात राहू द्या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि 150 वर्ष त्याला नुकतेच काय झालेलं आहे? पूर्ण झालेलं आहे. यावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण पुढे जाऊयात. बघा लक्षात ठेवा, हा प्रश्न 11वा चालू घडामोडीचा आहे. नंतर आपण पुढे क्लिअर करूयात. तसं तुम्ही चालू घडामोडीचे प्रश्न थोडंसं हे करा, म्हणजे मोजत राहा. एखाद्या वेळ नंबर माझ्याकडून मागं पुढे होऊ शकतो. बघा ATS याचं विस्तारित रूप काय आहे, म्हणजे याचा फुल फॉर्म विचारलाय ATS. आणि लक्षात ठेवा, ATS ही एक टेररिस्ट किंवा मग त्याला दहशतवादी कारवाया ज्या होतात त्या कारवाया थांबवण्यासाठी अशा प्रकारची ही संस्था या ठिकाणी कार्यरत राहते. म्हणून टेररिस्ट ज्या ठिकाणी जिथं जिथं नाव असणार आहे तिथं आपल्याला ते आपलं उत्तर असणार आहे. बघा इथे टेररिस्ट हे उत्तर असणार आहे, टेररिझम हे पण उत्तर असणार आहे. आणि इथे काय म्हणाले? ट्रेकिंग म्हटलंय. आणि इथे काय म्हटलंय? बघा टॅक्टिकल म्हटलंय. म्हणून हे दोन्ही ऑप्शन काय झाले? इथे कट झाले. आता लक्षात ठेवा, सर्व्हिस अशा प्रकारचं यामध्ये फुल फॉर्म नाही आहे. तर ते काय आहे? स्क्वॉड आहे, स्क्वॉड, अँटी टेररिझम स्क्वॉड. लक्षात राहू द्या, ATSचं फुल फॉर्म काय आहे? अँटी टेररिझम स्क्वॉड आहे. ओके, दहशतवादी कारवायांवर नियंत्रण ठेवणारी ती काय आहे? तर संघटना आहे. लक्षात राहू द्या. कोल्हापूर, बघा हा विशेष जिल्ह्याचा प्रश्न आहे. कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पोलीस घटक येत नाही? अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. लक्षात ठेवा, फक्त सोलापूर शहर येत नाही, सोलापूर ग्रामीण येतं, त्यानंतर इथे काय येतं? सातारा पण येतं या परिक्षेत्रामध्ये, आणि सांगली पण येतं. आणि म्हणून आपलं कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये कुठला घटक समाविष्ट नाही म्हणायलाय. तर उत्तर काय लिहायचंय आपल्याला? तर इथं लक्षात ठेवायचंय सोलापूर शहर. ओके, क्लिअर करा. आणि पुणे ग्रामीण पण याच्यामध्ये समाविष्ट आहे बरं का, लक्षात ठेवा. पुणे ग्रामीण पण कोल्हापूर परिक्षेत्रामध्येच येतं, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पुढे जाऊयात आपण. आणि महाराष्ट्रामध्ये पोलीस परिक्षेत्र हे 8 आहेत. किती आहेत? 8. आणि या 8 पैकी कोल्हापूर एक देखील आहे. पुढे जाऊयात. बघा महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम टिंबटिंबनुसार चालते. तर 1951. आणि हा चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न आहे, कारण नुकतंच काय केलं होतं? नाव चेंज केलं होतं. मुंबई पोलीस अधिनियम या कायद्याचं नाव बदललं होतं. तर महाराष्ट्र
पोलीस अधिनियम असं केलं होतं, म्हणून ते देखील लक्षात राहू द्या. चालू घडामोडीशी निगडीत असलेला हा प्रश्न आहे बघा, इनडायरेक्टली विचारलंय त्यांनी तसं. ओके, म्हणून या ठिकाणी 11वा प्रश्न हा चालू घडामोडीचा बनतो. पुढे हा पण चालू घडामोडीचा प्रश्न आहे. 12 प्रश्न चालू घडामोडीचे विचारलेत. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर सदानंद दाते आहेत. एकदम व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात बघा, पोलीस दलातील या पदांचा अधिकार स्थानानुसार उतरता क्रम तुम्हाला करायचा आहे, म्हणजे वरती मोठं पद असलं पाहिजे. मग या 4 पदापैकी प्रश्न कसा टॅकल करायचा बघा, व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी अप्पर म्हटल्या मोठं असणार नाही. ओके, त्यानंतर उप म्हटल्यावर मोठं असणार नाही, विशेष म्हटल्यावर मोठं असणार नाही. तर मग 1 नंबरला काय असलं पाहिजे? पोलीस महासंचालक असलं पाहिजे. आणि हे ऑप्शन 2 नंबरच आहे, म्हणून ऑप्शनमध्ये 2 नंबरने सुरुवात होणारा ऑप्शन बघायचं आहे तुम्हाला. लक्षात ठेवा, इथे 1 नंबरचं ऑप्शन आहे, म्हणून हे उत्तर नसणार आहे. इथे 2 नंबरचं आहे, इथे 2 नंबरचं आहे, इथे 1 नंबरचं आहे. हे कट करा, एलिमिनेट करा. आता त्यानंतर पोलीस महासंचालक हे सर्वात मोठं पद आहे, त्याच्या खाली कोणतं? महासंचालकच असेल ना, म्हणून ऑप्शन कोणतं असलं पाहिजे बघा, 2 नंतर काय असलं पाहिजे? 1 असलं पाहिजे. असं ऑप्शन शोधूयात. बघा, इथे 2 नंतर 1 आहे, इथे पण 2 नंतर 1 आहे, कट होणार नाही. पुढे जाऊयात आपण. बघा, आता त्यानंतर उप असं असणार नाहीये, म्हणून पुढे जाऊयात. विशेष पोलीस महानिरीक्षक असतात आणि त्यांच्या खाली कोणतं पद आहे? तर पोलीस उप महानिरीक्षक हे पद आहे, म्हणून आपलं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे मित्रांनो? तर बी असलं पाहिजे. ओके, कळालं सर्वांना? तर यांचा क्रम कसा असतो बघा, परत एकदा क्लिअर करूयात. हे 2 आहे, म्हणजे इथे 1 नंबर द्यायचा आहे आपल्याला. पोलीस महासंचालक हे सर्वात मोठं पद आहे. त्यानंतर बघा, इथं 1 ऑप्शन आणि या नंबरचं आहे, म्हणजे यांच्या खाली कोणतं पद आहे? अपर पोलीस महासंचालक. आणि त्यानंतर इथे विशेष पोलीस महासंचालक आणि शेवटी पोलीस उप महानिरीक्षक असं पद आहे. लक्षात ठेवा, पदाचा असा क्रम आहे, उतरता क्रम आहे तो, म्हणजे सर्वात वरती सर्वात मोठं पद असणार आहे. पुढे चला, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कुठे आहे? तर 100% नाशिकलाच आहे, जिथं PSIचं ट्रेनिंग दिलं जातं. हे पण लक्षात राहू द्या. शाहू महाराज समाजसुधारकावरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे शाहू मिल कधी स्थापन केले? अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न काय विचारलाय कळतंय का तुम्हाला? तर हे कोल्हापूरचे समाजसुधारक आहेत. लक्षात ठेवा, कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि शाहू मिल ही कधी स्थापन केली होती? 1906ला. म्हणजे तुम्हाला विशेष जिल्ह्याच्या संदर्भामध्ये बघा, जिल्ह्यामध्ये अतिशय नामवंत ज्या व्यक्ती असतात त्या चांगल्या करून जाव्या लागतात, हेही लक्षात राहू द्या. शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे टिंबटिंब हे काम होते. आता हा प्रश्न रिपीट झाला आहे, अकोल्याला पण विचारला होता अष्टप्रधान मंडळावरती आणि इकडे पण विचारलाय, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता हा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने मी कव्हर करून देतो. बघा, न्यायदान जे करायचे, न्यायदान करणे हे काम कुणाकडे होते? न्यायाधीशाकडे. कुणाकडे होते? न्यायाधीश. म्हणून या ठिकाणी काय विचारलेलं आहे बघा, सुमंत विचारलंय. सुमंतांचं काय काम होतं? तर आता सैनिकाचं व्यवस्थापन कोण करणार होतं? सेनापती करणार होते. उघड आहे, बरोबर आहे की नाही? आणि राज्याचं प्रशासन चांगलं कोण करणार होते? बघा, राज्याच्या प्रशासनाचं व्यवस्थापन पेशवा करत असे, हे पण लक्षात राहू द्या. पुढे त्यानंतर बघा, धार्मिक व्यवहार कोण सांभाळायचे? पंडितराव सांभाळायचे. पंडितराव क्लिअर करा. ओके, लक्षात ठेवा, पंडितराव. ओके, धार्मिक विधी वगैरे पार पाडायचे. आणि मग आपलं उत्तर कोणतं ठरणार? परराज्याशी संबंध ठेवणे, म्हणजे परराष्ट्र मंत्री. बघा, परराष्ट्र मंत्री म्हणून कोण काम करायचं? तर परराष्ट्र मंत्री म्हणून सुमंत काम करायचे. लक्षात ठेवा, ठीक आहे. सुमंत हे पद महत्वाचं आहे. चला, बाकीचे अष्टप्रधान मंडळामधले पद आपण क्लिअर करूयात. या ठिकाणी कोणती पदं आली ती एकदा लिहून घेऊयात. बघा, या ठिकाणी न्यायाधीश पद आलंय. लक्षात ठेवा, न्यायाधीश हे पद आलेलं आहे. पुढे 2 नंबरचं कोणतं पद आलंय? सुमंत. मग लक्षात ठेवा, सुमंतांचं काय काम आहे? परराष्ट्र व्यवहार सांभाळणे, बरोबर आहे की नाही? न्यायाधीशाचं न्यायदान करणे आणि सेनापतीचं सैन्यांचं काय करणं? व्यवस्थापन करणं, बरोबर आहे. त्यानंतर परत 4थं पद काय? पंडितराव हे एक आलेलं आहे बघा. पंडितरावांनी काय करायचं?
तर इथे जे काय धार्मिक व्यवहार आहेत ते सांभाळायचे. त्यानंतर 5 नंबरला कोणतं पद आहे तर मित्रांनो पेशवा पद लक्षात राहू द्या. तर प्रशासकीय व्यवहार सांभाळायचे. मंत्री काय करायचा तर मंत्री हा जो आहे निवळ मंत्री बरं का, लक्षात राहू द्या. तर तो या ठिकाणी पत्र व्यवहाराचा कारभार सांभाळायचा. आणि सचिव काय करायचा आज्ञापत्र काढायचा. सचिव काय करायचा आज्ञापत्र काढायचा. हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि 8वं कोणतं पद आहे ते मला एकदा तुम्ही कमेंट करून सांगा, कारण अकोल्याचा पेपर एक्सप्लेन करताना मी हे सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं होतं. चला 8वं पद तुम्ही सांगा त्याच्यातलं. पुढे जाऊयात. पुढे काय आहे व्यवस्थित क्लिअर करूयात. लक्ष द्या आता बघा, चंद्राच्या अमावस्येपासून व्यवस्थित समजून घ्या. चंद्राच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवड्यास काय म्हणतात कळालं तुम्हाला. म्हणजे चंद्राची जी अमावस्या असते त्या अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत 15 दिवसाचा कालावधी असतो, ज्याला तुम्ही पंधरवडा म्हणता. आणि ज्याला काय म्हटलं जातं तर शुक्ल पक्ष असं म्हटलं जातं. लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. बघा हा भूगोलचा प्रश्न आहे आणि हा पण भूगोलचा आहे. भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धामध्ये आहे हे लक्षात राहू द्या. आता तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासाठी एक व्यवस्थित समजावून सांगतो. अशा प्रकारे अक्षवृत्त असतात. काय असतात अक्षवृत्त असतात. आणि अक्षवृत्ताचा विचार केला मित्रांनो व्यवस्थित लक्षात राहू द्या, हा विषुववृत्त आहे. तर विषुववृत्ताच्या वरती स्थान आहे भारताचं. म्हणजे भारताचं जे स्थान आहे ते कोणत्या गोलार्धात दिसायलंय तुम्हाला उत्तर गोलार्धात दिसायलंय बरोबर आहे. आणि हे रेखावृत्त असतात. हे काय असतात रेखावृत्ताचा विचार केला तर पूर्व गोलार्धामध्ये आपलं स्थान. म्हणजे उत्तर पूर्व गोलार्ध आपलं काय असलं पाहिजे उत्तर असलं पाहिजे. उत्तर पूर्व गोलार्ध हे आपलं उत्तर असलं पाहिजे. चला पुढे जाऊयात आपण. पुढे बघा नंतरचा प्रश्न काय आहे क्लिअर करूयात. सॉरी 100वा प्रश्न आहे. म्हणजे आपले सगळे प्रश्न झाले. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत असेल की जे विश्लेषण आहे ते खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. बिलकुल तुम्ही दुर्लक्ष करू नका. विश्लेषण देत असताना व्यवस्थित समजावून घ्या, कारण या विश्लेषणातूनच नंतरच्या परीक्षेला नंतरच्या पेपरला प्रश्न फ्रेम होणार आहेत, तयार होणार आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चॅनल पोहोचविण्याचं काम तुमचं आहे आणि तुमच्यासाठी काम करणं ही आमची जबाबदारी आहे. थँक्यू सो मच.